गुड इव्हनिंग सगळ्यांना. के जी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे आहे पनीर, अर्धा किलो पनीर आहे आणि इकडे मी काजू घेतलेले आहे, टोमॅटो, 2-4 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि इकडे आहे कांदा कट करून घेतलेला आहे. तर आता सगळ्यात पहिलं आहे ना, काजू भाजून घ्यायचं तेलामध्ये. काजू तुपामध्ये पण भाजतात किंवा तेलामध्ये पण भाजतात. आता थोडंसं तूप पण टाकणार आहे मी. ब्राऊन कलर येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे. काजूला भाजायला वेळ लागत नाही, लगेच झाले ब्राऊन कलर आला. आणि आता याच्यामध्ये आहे ना, हे काजू भाजून एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. आता ह्या लसूण आणि हे टाकायचं, लसणाच्या पाकळ्या आणि हे भाजून घ्यायचं. ब्राऊन कलर येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. आणि आता मी वरून कांदा टाकते. हा कांदा चांगला भाजून घ्यायचा. तोपर्यंत आता हे टोमॅटो आहेत ना, हे कट करून घेते मी. आता इकडं हा टोमॅटो कट करून घेतला. कांदा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा. कांदा भाजायला थोडा टाईमच घेतो. हे धाबा स्टाईल पनीर बनवते मी. माझ्याकडं आलं नाही आहे, पण आल्याची पेस्ट आहे, लसूण आलं ते टाकणार आहे मी याच्यामध्ये. हे बघा ब्राऊन कलर यायला लागलेला आहे, तपकिरी कलर पाहू शकता. आता त्याच्यामध्ये हे टोमॅटो टाकून देते. हे टोमॅटो चांगले भाजून द्यायचे याच्यामध्ये. टोमॅटो चांगले भाजून दिले ना, तर मग कलर पण चांगला येतो. तोपर्यंत आता पॅनमध्ये मी पनीर तळून घेते. आता हे ना टाकून द्यायचं तेल आणि त्याच्यामध्ये हे पनीर तळायला टाकायचं. हे पनीर फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये. आता हे पनीर आहे ना 2 वेळा तळावं लागणार आहे. अजून इकडे एवढं आहे, एका याच्यामध्ये नाही तळून होत. आता आहे ना ग्रीन पीसचं हे असं पॅकेट मिळतं, त्याचे हे काढलेले वाटाणे आहेत. आता हे वाटाणे पाण्यामध्ये टाकते, कारण पनीरमध्ये वाटाणे टाकले ना तर टेस्ट खूप छान येते. आता हा इकडे मसाला बघा किती छान भाजला आहे. कांदा टोमॅटो एकदम छान भाजलं आहे. असं एकदम छान भाजून द्यायचं. आणि इकडे हे पनीर बघा आता तळते, थोडंसं ब्राऊन व्हायला पाहिजे. हे असं ब्राऊन झालं ना
तर मग टेस्ट एकदम चांगली लागते. आता हा मसाला बघा छान झालेला आहे. याच्यामध्ये ना कोण कोण ह्या बेडकी मिरची पण टाकतं, तर मी थोडीशी ना 1 चमचा लाल पावडर टाकते, काश्मीरी चिली पावडर. कलर एकदम छान होतो, तेलामध्ये फ्राय वगैरे केली ना तर एकदम छान होतं. आता हे हलकंसं पनीर चांगलं भाजून घेतलेलं आहे. हे पहा, हलकंसं पनीर भाजून घेतलेलं आहे. आता हे भाजून झालेलं आहे, एका पॅनमध्ये काढून घेते, याच्यामध्ये काढून घेते. आणि ह्याच्यामध्ये ना धाबा स्टाईल पनीर बनवायचं असेल तर ह्याच्यामध्ये हे कसुरी मेथी टाकायची आणि 2 कढीपत्त्याची पानं पण टाकते मी. अतिशय टेस्टी असं का हे होतं आहे धाबा स्टाईल. हे पहा, त्याच्यामध्ये 2-3 कढीपत्त्याची पानं टाकली. आणि आता हा मसाला ना वाटून घ्यायचा. हे काजू हा मसाला वाटून घ्यायचा, वाटून घेते. आता हा मसाला वाटून घ्यायचा आहे पनीरचा. आणि इकडे हे काजू पेस्ट केलेली आहे. आणि इकडे आता हे तूप टाकून घेते. ह्या पॅनमध्ये नाही बनवते, हे पॅन खूप लहान आहे आणि याच्यामध्ये खाली लागणार पण नाही म्हणून हे यूज करते. आता याच्यामध्ये ना तूप टाकायचं आहे मला. आता हा पनीरचा मसाला बघा असा वाटून झालेला आहे एकदम छानपैकी. आता याला मी तडका देऊन घेते. आता हे याच्यामध्ये ना तूप टाकलेलं आहे आणि हे पॅनमधलं तेल याच्यामध्ये टाकते, पनीर फ्राय केलेलं. आता आहे ना ही अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकते. चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं ते. पनीर जास्त असलं ना मग ते पॅनमध्ये आहे ना मावत नाही, कमी पडतं. हे चांगलं भाजून घ्यायचं. आणि आता आहे ना हळद टाकते, हळद, मटन मसाला टाकायचा 2 चमचे तेवढ्याला. धना पावडर 1 चमचा, लाल तिखट, हे आमचं लाल तिखट आहे. 2 हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते काही कमी टाकायचं, नाही तर हे एकदम तिखट होऊन जाणार. आणि मसाला जळू नये म्हणून थोडं पाणी टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. आता बघा हे तेल सुटेपर्यंत भाजलेलं आहे चांगलं मसाला. आता याच्यामध्ये हे वाटाणे टाकून घेते पहिले. वाटाणे चांगले भाजून घ्यायचे. आणि आता हा मसाला हा चांगला तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचा मसाला. आता हा मसाला बघा भाजत आलाय. त्याच्यामध्ये ना 1 चमचा हा गूळ टाकायचा, याने ना एकदम टेस्ट भारी येते.
हे मसाल्याला आहे ना चांगली वाफ येऊन द्यायची. आता याच्यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. जेवढं आपल्याला बनवायचं मीठ पण तेवढंच टाकायचं. आणि आता याच्यामध्ये आहे ना हे असं पनीर टाकून घ्यायचं. अतिशय सुंदर असं होतं हे, अतिशय खायला सुंदर. आणि त्याच्यामध्ये ही अशी काजूची पेस्ट टाकायची. ही काजूची पेस्ट आहे. आता हे ना असं 10 मिनटं शिजवून द्यायचं. 10 मिनटं शिजवून द्यायचं. याला चांगलं शिजवून द्यायचं 10 मिनटं. याच्यावर ताट ठेवायचं 10 मिनटं. हे पहा.